आज सकाळी सकाळी शेवंतीची ही फुलं बघून ना मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. बरेच दिवस झाली ही फुलं आलेली आहेत आणि अजूनही तशीच्या तशीच आहेत ताजीतवानी. ॲडेनियमचं फुलसुद्धा बरेच दिवस झाले येऊन ते सुद्धा तसंच्या तसंच आहेत. किती सुंदर रंग आहेत ना याचे. सो हे बघायला मला फार आवडतं. देवांशाच पिकनिकला गेला, हे ऑफिसला गेले. त्यानंतर मी निवांत बसून मस्त पेपर वाचून काढला. मग घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि मग मला आज काढायचं होतं तूप. त्यामध्ये आधी लोणी काढून घेतलं बिटरनी आणि मस्त असं तूप काढून घेतलं. त्या ते झाल्यानंतर मस्त देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर म्हटलं दळण काढायचं होतं ते काढून घेऊ. सो गहू चाळून निवडून घेतले आणि इथे तोपर्यंत मस्त तूप रेडी झालं होतं आणि घरच्या तुपाची चव काही वेगळीच असते नाही का. सो त्यानंतर मस्त माझ्यासाठी पोळ्या टाकून घेतल्या आणि मस्त जेवण केलं. तो आज सोले वांग्याची भाजी होती आणि थंडीच्या दिवसांमध्ये ताजी मेथी पातीचा कांदा खायला मजाच येते नाही का. संध्याकाळी मस्त चहा पिला आणि देवांशला स्कूलला घ्यायला गेले. सो दुर्वांकलासुद्धा आज आणायचं होतं. सो पोरं आली, फ्रेश झाली आणि परत खाली खेळायला निघाली. एवढी आज दिवसभर मजा केली तरीही त्यांची एनर्जी काही कमी झाली नव्हती. इथे संध्याकाळी मी शिरा भाजायला घेतला कारण आज आहे नागदिवाळी आणि दरवर्षीप्रमाणे मी यावर्षीसुद्धा देवांशचा शिऱ्याचा आणि त्याच्या पप्पाचा पेढ्याचा दिवा लावला. सो इथे दिवे रेडी करून घेतले. तोपर्यंत हे सुद्धा ऑफिसमधनं आले आणि त्यानंतर मग आम्ही दिव्यांची छान अशी पूजा करून घेतली. नागदिवाळीला नागदिवे बनवून घेतले जातात. सो गोडाचे पदार्थ जे काही आवडत असतील त्याचे हे दिवे असतात. आपल्या घरातील मुलामुलींच्या नावाने हे दिवे लावले जातात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. सो असा गेला आजचा आमचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.